नमस्कार मित्रांनो, हे बघा बाणाच्या चालले त्या मस्त बाकी बाजरीच्या भाकरी. तर आज मटणाचा बेत. आज मटण आणलं या आणि आज मस्त बाकी आपल्याला कोरडेच बनवायचं या मटणाचं. तर बाणाने लवकरच भाकरी करून घेतल्या. मग बाणाय हा चाललं ना आता म्हणलं तुम्ही तिकून येस्तवर इकडं भाकरीला तवा ठेवला. मग आता तवर म्हणलं भाकरी होत्या ना. किती भाकरी झाली? झाले आता एवढीच राहिले. मस्त बाकी बाणाने भाकरी पण बनवायला आता या चुलीवरच्या. आणि आता कोरडेच बनवून घ्यायचे. तर असा कधी मध्ये मटणाचा बेत असतो, तर आज आहे. तर बाणाच्या भाकरी पण आता ओराकल्या आणि सावली पण येते बरोबर. सावली बी येते आता झाडे जवळ. हा ना, आता थोड्या वेळामध्ये सावली येईल. येईन डोक्यावर. लवकरच सकाळच्या बरं उरकायला लागतं, कारण मग मेंढराला पण टाइम होतो. त्यासाठी मग बाणाने लवकरच तयारी केली. काय बाण लवकर तयारी केली ना. सकाळचं लवकरच तयारी करायला लागते, नाहीतर मग मेंढराला उशीर होतो. आणि मग उन्हाने बारकी कोकरी करड्यात तापत्यात. त्याच्यामुळे आपलं पटकेने वर राखलं म्हणजे कोकरी विक्री धरायला. मग मीडिया हलवाय बेबाऱ्या लवकर वाईट कधी मध्ये बेत असतो. हा करायच लागतोय आता कवा तरी. हा ना, सारखा नाही पण कवा तरी हाय. वरच्या कटरत नाही खालच्या आहे. आता कोकणात आल्यावर वाडा जत्रा करायला लागते दरवर्षी सालाबाद प्रमाणे, सुकाची जत्रा म्हणून. आणि मग ती जत्रा झाली आणि मग त्याच्यावर आजच बेत आहे. हा आता बरेच दिवस नव्हतं काय केलं, पण हाय आता तुम्ही म्हणलं दाजी बी म्हणलं आणा आपल्याला काहीतरी. मग आणलं. तर आता चालली माझी तयारी मटण बनवायची. मस्त असं मी शेंदावरचं मटण बनवणार आहे, अगदी सुक्क. तर आता त्याला पहिल्यांदा हळद मीठ लावून घेणार आहे. हळद टाकून घेतली आणि मीठ टाकून घेतलं. हे चवी प्रमाण मीठ टाकलं आणि अर्ध लिंबू आहे ते पिळून घेणार आहे आता. बरंच ते आणलंय वजरी बिजरी वाटतं. हा ना, वजडी पण ती. आता हळद मीठ लावून त्याला चांगलं मिक्स करून घेतलं. दुसरी तयारी करूच तोवर हे झाकून ठेवणार आहे. आता एक कांदा घेतला ते चिरायला. 3 कांदे आहेत, 2 बारीक आहेत आणि 1 मोठा आहे. कांदा लय मोठा कापला बाणाय. उभा कापला उभा. वेगळ्या पद्धतीचं बनवायचं का कोरड्यात? हा आता या बघूल्याचा मी बुड घेतलाय मस्त असा राखणी. चुलीवर ठेवून घेते. बुड घेतला म्हणजे पटक्याने निघतं, कारण घास आहे मग वेळ जात नाही किंवा लय काळं पण होत नाही. आता त्याच्यात खडा मसाला टाकून घेते. दालचीन, चक्रफूल, लवंग, मिरी, 1 चिमूटभर हिंग टाकते. आता कांदा टाकून घेते.
कांदा चांगला तळून घेतला. आता आलं आणि लसूण टाकून घेते. आलं लसणाची पेस्ट टाकल्यानंतर थोडं तळून देणार आहे. आता मस्त कांदा आलं लसूण खडा मसाला तळून घेतलं. आता त्याच्यात मी मटण टाकून घेणार आहे, हळद मीठ लावलेलं. कांदा मध्ये चांगला लाल जर तळून घेतलाय. बुराने डोळं भरलं. चांगला त्याचा आता एकजीव करून घेतला. त्यात आता मसाला टाकून घेणार आहे. आता हे मसाला म्हणजे हे आपला धनगरी मसाला, ही लाल काश्मीरी पावडर आहे 1 चमचा आहे. हे मटन मसाला 1 चमचा, दाणा पावडर 1 चमचा आणि गोडा मसाला 1 चमचा आणि ह्यो जास्त हे 2.5 चमचे धनगरी मसाला. कारण चांगलं शेंदावरचं मटण म्हणजे मस्त असं झणझणीतच बनवणार आहे मी. आता त्यात ही मसाला टाकून घेणार आहे सगळं. ते धनगरी मसाला लाल काश्मीरी पावडर टाकली. हे मटन मसाला आहे, हे खडा मसाला आहे, हे आपला गोडा मसाला आहे आणि दाणा पावडर आहे. सगळं मसाला टाकून मस्त असं मिक्स करून घेणार आहे. आता सगळा मसाल्यात आता मटन मसाल्याचा एकजीव केला. आता त्याच्यावर झाकण ठेवून जाणार आहे. आता त्याच्यावर झाकण ठेवून घेतलं. पाणी ओतून घेणार आहे वर आणि एकदम चुलीमध्ये जाळ लावणार आहे. एकदम बारीक जाळ लावणार आहे. कारण आतमध्ये त्याला पाणी सुटलं पाहिजे आणि मग ते पाणी सुटल्यानंतर ते मटण शिजायसाठी त्याला पाणी सुटलं पाहिजे. तर वारं सुटलं ते नेमकं दूर माझ्या अंगावर येते. सागर काय चाललंय? हा होय. सावली मस्त बाकी अर्चन नाही का? आहे ना किसनचं अर्चनचं पण चाललंय बाकी काही काम. गुढी कुठं लावली? तिकडे लावले खालती माळात. आळात ना. हा बाणा चाल इकडं बारबाट शिजून घ्यायचं. बाणा कुठपर्यंत आलं बारबाट? आले जवळ. आता वाटण वाटायचे जरा. होय. आता असा बारीक जाळ लावला की ते वर पाणी ठेवले त्याच्यामुळे आतमध्ये पाणी सुटायला लागले मटणाला. आता आम्ही इथं एका फार्म हाऊस मध्ये बसलोय. त्याला चौकोन बिताड्यांमध्येच बसलाय वाडा. गेट पण यायला आणि जायला. तर ह्याच्यामध्ये झाड आहेत. आंबा चिकू पेरू नारळाची झाडं आहेत. काय काय फणसाची केळीची झाडं बरीचशी प्रकारची झाडं आहेत. करवा नाही म्हणलं वाडा आपला एकदम मस्त ठिकाणी बसलाय. सावली पण मस्त बाकी बांधायला.
त्याला एकदम बारीक असा सुल जाळ लावून घेतलाय मी, म्हणजे परत ते शेंदावर शिजत. नाहीतर मग जोरात जर जाळ लावला तर लगेच त्याच्यातलं पाणी आटतात सुटल्यानं. मस्त असं आतमध्ये पाणी सुटलंय आता. आता वाटून घेतलेलं खोबरं त्यात टाकून घेते. आता परत हाय असं त्याच्यावर पाणी वर ठेवून घेते. आणि जाळ जरा म्हणजे जास्त लावणारच नाही त्याला मी, एकदम बारीक जाळ. कारण आत पाणी सुटलं की वरचं पाणी आटतं या, तर वर अजून थोडंसं पाणी ओतून घेणार आहे. बिराडाला पण चांगली सावली आहे, सावलीच्या कडेला बिराड मांडले त्यामुळे जरा बरं आहे. आता मस्त असं शेंदावरचं मटण शिजलं या. आता खाली उतरून घेणार आहे त्याला. आज बाणाने मस्त बाकी अगदी चुलीवरचं शेंदावरचं मटण बनवलं या, आणि त्या सांगायचं बाजरीच्या भाकरी. तर बसायचे आता जेवायला. हे कोरड्यास म्हणजे चुलीवरचं असल्यामुळं खायला पण मस्त बाकी असतं. आणि अंगच्या पाण्यावर शिजवलेलं, आणि अंगच्या पाण्यावर शिजवलेलं आहे त्यामुळं ह्याला अगदी चांगली टेस्ट असते. वय बाण आहे. हा वाढू का मग आता? वाटतं काय? चला किसं नाही, चला घे बसून. सागर कुठे गेला? अर्चनचं काय चालली? हा कर मग. कसलं आवडतं तुला? हा आवडतंय का? आता जेवायचं द्यायची मेंढर सोडून अर्चनचं चालले उकळी टाकून घ्यायची बारका बारकानी. कांदा ठेवाय बांधा भांड बारकी ताटली आणखी बाबा. हा चाललंय बाणाचं आता. कांदा लिंबू पण कापून घ्यायचं. ए सागर कांदा ठेवाय भांडा सागर पाय तू बाणायला काम करू लाग की बरं. लागतो की तो पण हा भांडच नाही ना बाळायचा. बघ तिकडं ताटली आईला काम करू लाग. सागर छोटी छोटी कामं करतो ना बाणाय. लय करतो. हा ते बघ दिला आणून काहीतरी नवीन. ताटली. सागर आपलं जेवणापुरतं काम करतो म्हणायचं. हा. सागर मस्त बघ क्वालिटी आहे म्हटलं ना. मटणाला म्हणजे ते पाण्याचा त्यात वापरच केला नाही. त्याचं अंगचं पाणी सुटलेलं तेच. आणि पुन्हा फक्त वाईट खोबरं वाटलं का त्यावेळेस वाटताना थोडस पाण्याचा हात घेऊन वाटलाय, नाही तर दुसरा अजिबात वापर नाही पाण्याचा त्याचा. सागाला भांड तुझे मला म्हणतो चांगला. सागर तू टाकू किसन घे तुला. ते घे त्यानंतर ठेव. तर मस्त बाकी बाणाने आज शेंदावरचं मटण आणि बाजरीच्या भाकरी बनवलं आहे. बसतोय जेवायला. किसन कसं काय झालं मटण? मटणच झाले ते. होय सागर कसं काय वाटतंय? हा मस्त आहे ना. दुकानावाले हॉटेलवाले का तू? दुकानवाल्यागतच बनवलंय का? कशागत सागर? हॉटेलवाणी का?
बाण आहे हा मटण आण. सागरला लागते काही सांगा तुला देऊ का ए पिलू बाळा नको तुम्हाला हवं. द्या ना. आपण कधी मध्ये हं? हॉटेलचं खातो त्यापासून भारी झाले माहिती का? सागर म्हणलं ना दुकानावानी लागतंय ना. कालवण अगदी झणझणीतच झाले. जण खाल्यावर जरा जेवल्यावानी वाटतं ना. हा बरं